नमस्कार. पुणे ग्रामीण पोलीस दलाची स्थानिक गुन्हे शाखा यांनी मालमत्तेचे जे गुन्हेगार आहे, जे रिपीट ऑफेंडर्स आहे, त्यांच्यावर कारवाई करून मालमत्ता हस्तगत केला आणि खूप काही गुन्हे उघडकीस आणलेले आहे. एकूण 23 गुन्हे उघडकीस आणले. यामध्ये जबरी चोरी, चेन स्नॅचिंग, घरफोडी आणि चोरीसारखे गुन्हे आहेत आणि एकूण 46 लाखाचा मुद्देमाल सुद्धा 3 वेगवेगळ्या एकूण 5 आरोपी आहेत. त्यामधून 3 मेजर आहेत आणि 2 विधी संघर्ष बालक आहेत. त्याच्या ताब्यातून 46 लाख रुपयाचा मुद्देमाल सुद्धा रिकव्हर करण्यात आलेला आहे. मंचर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये फिरणारी एक गुन्हेगाराची टोळी, यामध्ये हर्षल दत्तात्रय तांदले, राहणार भीमाशंकर सोसायटी, मंचर, तालुका आंबेगाव, त्याच्या सहआरोपी महेश दत्तात्रय मंगळ वेडेकर, राहणार वाडी रोड, मंचर, तालुका आंबेगाव, हा 2 आरोपीने वेळोवेळी वेगवेगळ्या प्रकारचे जसा घरफोडी, जबरी चोरी, चेन स्नॅचिंग असे गुन्हे केले होते. त्यांना त्याच्यावर सापळा रचून, गोपनीय माहिती करून, तकनिकी यंत्रणेचा वापर करून एकूण 6 गुन्हे उघडकीस आणले आहे. यामध्ये पारगाव पोलीस स्टेशनचा 1 गुन्हा, गुडेगाव पोलीस स्टेशनचे 2 गुन्हे, नारायणगावचा 1 गुन्हा, जुन्नर आणि आळेफाटाचा 1 गुन्हा. यामध्ये त्यांच्याकडून एकूण 20 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आलेले आहे. एक पल्सर मोटरसायकल त्याच्या ताब्यातून हस्तगत करण्यात आलेली आहे आणि 2 बंब ज्याच्यामध्ये ते कॉपरचा वापर केला जाते, ते चोरीने जाते, ते सुद्धा 2 उपकरण त्याच्याकडून हस्तगत करण्यात आहे. एकूण साधारण 29 लाख रुपयाचा मुद्देमाल ते टीमने हस्तगत केला आहे. तसाच कामशेत पोलीस स्टेशनची हद्दीमध्ये राहणारा पियुष बिरम नानावत, हा 19 वर्षाचा आहे, स्वतः सांगेशीचा राहणारा, हा विधी संघर्ष बालकाला सोबत घेऊन घरफोड्या, जबरी चोऱ्या असे गुन्हे करायचे. त्याच्याकडून एकूण 12 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, 1 मोटरसायकल, असरा एकूण 17 लाख रुपयाचा मुद्देमाल जे आहे ते टीमने हस्तगत केला आहे. या टोळी ज्याचा तो विधी संघर्ष बालकाचा वापर करत होता, यांच्यावर अगोदर 4 गुन्हे दाखल होते. आता एकूण 17 गुन्हे उघडकीस आणले आहे. यामध्ये उरली कांचनचे 2, दौंडचा 1, लोणावळा ग्रामीण, वडगाव मावळ, राजगड, बारामती तालुका, भोर, जुन्नर, खेड, शिरूर, वडगाव मावळ, भोर, सासवड, वेला, राजगड आणि यवत, असा साधारण 15 ते 16 पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये हे जबरी चोरी, घरफोडी, चोरीसारखे गुन्हे करत होते. विशेष करून यामध्ये टीमचं अभिनंदन आहे की त्यांनी असे व्यक्तीला पकडला यामध्ये जो विधी संघर्ष बालकाला त्याचा मिसगाईड करून त्यांना बरोबर घेऊन असे प्रकारे गुन्हेगारीचे रस्त्यात घेऊन जात होता. ही जे गुन्हे उघडकीस एवढे आणले आहेत, टोळीवर आळा बसलेला आहे, त्यासाठी टीमचा मी खूप अभिनंदन करतो. स्थानिक गुन्हे शाखाची जी टीम आहे ते आपल्यासोबत आहे ते सध्या. तसाच त्याच टीमने एक शिरूर परिसरात अंमली पदार्थावर कारवाई केली. त्यात 46 ग्राम MD जप्त करण्यात आलेला आहे. वाहने जप्त केले आहे. 3 व्यक्ती, 3 आरोपी त्याच भागाचे राहणारे जे आहे त्यांना अटक करण्यात आलेली आहे. विशाल मारुती मोरे, प्रतीक संतोष लंगे आणि मिथुन राजपाल सिंग हे तिघे शिरूरचे राहणारे आहात आणि ह्यांच्याकडून 46.60 ग्राम वजनाचा MD हस्तगत झाला आणि त्याच्यावर NDPS कलम 8C 21B आणि भारतीय न्यायसंहिता 3.5 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास करत असताना ही गोष्टी समोर आली
की त्या भागात अंमली पदार्थातील सेवनार्थ्याची संख्या जी आहे ते वाढत चाललेली आहे। त्या दिशेने तपास सुरू केला तर खूप काही नाम उघडकीस आले आमच्या समोर। यामध्ये जे युवक आहात ते असे प्रकारच्या स्मॉल क्वांटिटीजमध्ये अंमली पदार्थ एमडी सारखे घेऊन त्याचं सेवन करताय। त्या दिशेने आम्ही आता एक विशेष ड्राईव्ह सुरू केलेली आहे त्या भागात आणि तो कमर्शियल क्वांटिटीमध्ये विकणारे असतील किंवा ते सेवनार्थी असतील दोघांवरही जे कारवाई आहे सप्लायर पेडलर आणि सेवनार्थीवर ते आम्ही सुरू केलेली आहे विशेष ड्राईव्ह आणि त्यामध्ये पुढे या तपासामध्ये फॉरवर्ड आणि बॅकवर्ड लिंकेजमध्ये यश प्राप्त करण्यासाठी ती तत्पर आहे। पुढची एक चांगली कारवाई पुणे ग्रामीण पोलीस दलाकडून जे करण्यात आलेली आहे मागच्या काही महिन्यामध्ये त्याला यश मिळालं आहे। एक मोका केस MCOCA ला परवानगी मिळालेली आहे। ज्यामध्ये जी टोळी आहे ते पुणे, अहिल्यानगर, सोलापूर, बीड आणि इतर काही जिल्ह्यामध्ये हा गुन्हेगारी टोळी दहशत निर्माण करून दरोडा, खुनासहित दरोडा, जबरी चोरी, दिवस आणि रात्र घरफोडी असे प्रकारचे त्यांनी वारंवार गुन्हे केले होते। दौंड पोलीस स्टेशनला जून 2025 मध्ये एक अशा प्रकारचा घरफोडी, जबरी चोरी, घरफोडीचा गुन्हा दाखल होता। यामध्ये 5 अनोळखी चोरट्यांनी दरोड्याचा गुन्हा दाखल होता, ज्यामध्ये 5 अनोळखी चोरट्याने सुरासारख्या घातक व धारदार हत्याराचा कुटुंबास दाखवून त्यांच्याकडून किमतीचे सोन्याचे दागिने 3.5 लाख रुपयाचे घेऊन गेले होते। टीमने त्यावेळी पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हा शाखा त्या दोघा टीमने मिळून तकनिकी यंत्रणेचा वापर करून गोपनीय माहिती कळवून काही वेळाने हे आरोपी आमच्या समोर निष्पन्न झाले की ही जी टोळी आहे ती योगेश उर्फ अटल्या ईश्वर भोसले ह्या व्यक्तीची टोळी आहे आणि त्या टोळीने असे प्रकारचे खूपच गंभीर गुन्हे अगोदर केले आहेत। त्याचा पाठलाग केला गेला, सापळा रचला गेला, कारण हा आरोपी खूप सारे गुन्ह्यामध्ये फरार होते आणि त्यांना जेलबंद करणे म्हणजे खूप काही पुढे जे गुन्हे करणार होते त्याच्यावर आळा घालण्यात आलेला आहे। यामध्ये योगेश उर्फ अटल्या ईश्वर भोसले वय वर्षे 24, सचिन ईश्वर भोसले, गहिनीनाथ ईश्वर भोसले, मिलन ईश्वर भोसले, सोन्या ईश्वर भोसले आणि युवराज धोंड्या ईश्वर भोसले हा 6 इसमावर जे सगळे अहिल्यानगर जिल्ह्याचे राहणारे आहे मोका कायद्याअंतर कारवाई करण्यात आलेली आहे। यासाठी जे संबंधित टीमने काम केलेलं आहे त्याचा खूप खूप अभिनंदन, कारण त्यांनी भविष्यात घडणारे खूप सारे गुन्ह्याला जे आहे तो आळा घातला आहे। यासाठी हा विशेष टोळीवर वरिष्ठ कार्यालयाकडून सुद्धा निगराणी करण्यात आली होती आणि त्यांचे मार्गदर्शनाखाली आम्ही हे पुढील कारवाई केलेली आहे। थँक्यू। जय हिंद, जय महाराष्ट्र। ह्या जे आहे त्यामध्ये एका कुटुंबाचेही खूप सारे सदस्य आहात, जे वेगवेगळे जे गुन्हे आहेत त्याचा समावेश आहे, परंतु सध्याचा जे गुन्हा आहे त्यामध्ये ते 6 व्यक्ती जे सख्खे भाऊ आहात, एकाही फॅमिलीचे आहात
त्यांच्यावर हे मोकाची कारवाई करण्यात आलेली आहे. तो आपल्या समोरच आहे की ते एका कुटुंबाचे असून ते असे प्रकारे मिळून चोऱ्या वगैरे जबरी चोऱ्या दरोडे टाकत होते. सर हे पोर्टलवरून जे मागवलं जात आहे तर त्याच्या संदर्भात त्यांनी किती जणांना डिलिव्हरी दिलेली आतापर्यंत आणि काय त्याच्यात तपास अजून चालू आहे, परंतु पोर्टरचा जर आपण पाहिला ते पोर्टरमध्ये ते एका पोर्टरचा वापर केला जात नाही आहे. म्हणजे एक ठराविक पोर्टर नाही आहे जो कॉन्शियसली ह्याच्यामध्ये इन्वॉल्ड आहे. आता ह्याच्या जी दुसरी साईड आहे त्याचा मी तपास करीत आहोत की कोणी पोर्टरमध्ये काम करणारा व्यक्ती ह्या मंडळीचा सहभागी आहे नोंद. परंतु जिथे जिथे आम्ही काही पोर्टर्सकडे चौकशी केली आहे त्यातून बऱ्यापैकी त्यांना माहिती नाही आहे की अशा प्रकारचा कुरिअर त्यांच्याकडे येत आहे. कारण त्याचं मोडस ऑपरेंडी कसं असते की एका माणसाने तो लिंक जाते, तर लिंकवरनं तो फोन करताय, लोकेशन टाकताय आणि तो माणूस लोकेशन वगैरे देऊन तिथे हँडओव्हर करताय पोर्टरची जे काही वस्तू असते आणि ज्या ठिकाणची लोकेशन त्याला पुढे दिली जाते तिथे तो डिलिव्हर करताय. आता जिथे डिलिव्हरी केली जाते ते तर आपल्याला मिळाले आहे सध्या. ज्याचे पोर्टर थ्रू डिलिव्हरी केली गेली आहे ते सुद्धा मिळाले आहे. आता त्यांना जे हँडओव्हर करणारा माणूस आहे त्याचा आम्ही शोध करीत आहोत आणि ह्याच्यात वेगवेगळे व्यक्ती आहात आणि वेगवेगळे पोर्टर लोकेशन्स आहात. त्या दिशेने तपास चालू आहे. आता त्याच्यात ॲपवरनं जे माहिती कळते ते तीच आहे की हा व्यक्तिविशेष यांनी पुढच्याला काही गोष्टी पाठवून दिलेली आहे. बरोबर आहे. आता पोर्टरमध्ये कसं असते की सुरुवातीला तुम्हाला एक नंबर लॉग इन करावा लागते. ते लॉग इन केला आणि त्याचे नंबर तुम्ही फोन जरी बंद केला तर तुमचं ते तो चालूच असते. नेट तुम्ही नेट वापरून कुठलाही VPN वापरून ते चालू ठेवू शकता. तर बऱ्यापैकी MO तसा प्रकारे आहे. त्याचं काही तकनिकी तपास करण्याची गरज आहे ते आम्ही करीत आहोत. हां, आता सध्या आमच्याकडे तीन चार पोर्टर्सकडे आमची चौकशी झालेली आहे, पण अजून पोर्टर म्हणजे काय तो एकच आहे, पण त्याच्या डिलिव्हरी करणारे माणूस वेगवेगळे आहे. सर या जे दोन आरोपी आपण पकडलेले आणि जो एक आपला खरेदी झाला आहे सरकारतर्फे तर त्यांनी त्यांच्या अकाउंटवरून किती वेळा डिलिव्हरी झाली किंवा काय असं हो, ती माहिती आमच्याकडे आलेली आहे की कितीपर्यंत. आता जो हा एक व्यक्ती त्यांचा मेन माणूस आहे त्याच्याकडे आतापर्यंत कमी ते कमी 25-30 वेळी वेगवेगळे प्रकारे ते आलेली आहे त्याच्याकडे. त्याच्यात त्यांना अटक करण्यात आली होती आणि त्याचे बरोबरचे जे 4 लोक होते त्यांना सुद्धा अटक करण्यात आली होती आणि त्या गुन्ह्याचा पुढील तपास करून चार्जशीट फाईल करण्यात आलेली आहे त्याची. यामध्ये आम्ही जिथपर्यंत आम्हाला आरोपी भेटले आणि त्या आरोपीबाबत जे पुरावा आम्हाला निष्पन्न झालेला आहे त्याच्यावर आम्ही पुढील कारवाई केलेली आहे. जरी त्यामध्ये इतर काही दिशेने काही इश्यूज आहात ते आमच्या लक्षात आहे, त्या दिशेने आम्ही कारवाई करीत आहोत. पार्डन रिपीट. आता ह्यामध्ये त्याच्याबरोबर 2 आहात, परंतु हा स्वतः 19 वर्षाचा आहे. हा कदाचित स्वतः मायनर असताना असे प्रकारच्या त्यांनी काही केलेले आहे केस आणि तो आता मेजर झालेला आहे. त्याच्या बरोबरची मंडळीला खूप घेऊन फिरताय. आता ह्याचा आता पकडला आहे, नाहीतरी यांनी किती अजून युथला सोबत घेऊन गेला असता. हे 18चे खाली आहे, तर हे चांगला एक कारवाई आहे. आता त्याच्यात एक्झॅक्टली जुवेनाईलचे टोटल किती केस झाले ते आकडा सध्या माझ्याकडे नाही आहे, पण ते मी शोधून आपल्याला अपडेट करतो. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. 2 मिनिट नंतर
हां देतो ना, नंतर देतो, इंडिव्हिज्युअली देतो. ठीक आहे, हे रिमूव्ह केलं तर चालतंय काय. हो कुठला चला ठीक. मागच्या काही दिवसामध्ये पुणे ग्रामीण पोलीस दलातर्फे काही यशस्वी कारवाई करण्यात आलेली आहे. त्यामध्ये मंचर आणि कामशेत हा 2 एरियामध्ये 2 टोळ्या जबरी चोरी घरफोडी चोरी करण्याला अटक करण्यात आलेली आहे आणि त्यामधून एका टोळीमध्ये विधी संघर्ष बालकाचा सुद्धा वापर करण्यात आला होता. एकूण हा दोघे गुन्ह्याचा मिळून 23 गुन्हे उघडकीस आणले. या प्रकरणातून 46 लाख रुपयाचा मुद्देमाल, ज्यामध्ये 32 तोळे सोनासुद्धा आहे, हे हस्तगत करण्यात आलेलं आहे. दुसऱ्या एक कारवाईमध्ये शिरूर तालुक्यामध्ये जे MDचा प्रमाण वाढत चाललेलं आहे असं आमच्याकडे माहिती मिळाल्यानंतर सापळा रचून एक व्यक्ती जो तिथे पॅडलरचं काम करत होता, त्याचं नाव विशाल मारुती मोरे आणि त्याच्याबरोबरचे प्रतीक संतोष लंगे आणि मिथुन विजय पाल सिंगला अटक करण्यात आलेली आहे. त्याच्याकडून 46 ग्राम MD सापडलेला आहे आणि त्या दिशेने अजून पुढील तपास जे आहे आमचा चालू आहे. तिसरा पुणे, अहिल्यानगर, बीड ह्या जिल्ह्यामध्ये खूप काही गंभीर दरोडे, खुनासहित दरोडे असे प्रकारचे गुन्हे करणारी एक टोळीला मोका लावण्यात आलेला आहे. यामध्ये योगेश ईश्वर भोसले याची मंडळी आहे. त्यामध्ये 6 आरोपी आहात. ते सख्खे भाऊ आहात, एका कुटुंबाचे आहात. त्यांनी दौंड पोलीस स्टेशनला एक दरोडा टाकला होता. ते टीमने खूप यशस्वी रीतीने त्याला उघडकीस आणला आणि उघडकीस केल्यानंतर पुढील तपासामध्ये त्या केसमध्ये मोका लावण्यात आलेला आहे. पुढील असे प्रकारचे गुन्हे होऊ नये यासाठी टीमने चांगला काम केलं आहे. त्याचा खूप खूप अभिनंदन. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.